नमस्कार. टाटा नॅनो प्रस्तुत बोल बाप्पामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आहोत आयडिया सारेगमपच्या सेटवर. आज गणेश चतुर्थी, गणपतीचं आगमन झालेलं आहे. पण या पहिल्या दिवशी या सगळ्यांना शूटिंग करायला लागतंय. खूप टेन्शन आहे ना, कारण स्पर्धा जसं रंगत चालली ना तसं टेन्शन पण वाढत चाललेलं आहे. तरी यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे गप्पा मारण्यासाठी तयार झालेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. काय कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय आणि वाईटही वाटतंय की घरी जाता येत नाही. गणपतीचा पहिला दिवस आहे आणि सगळे घरी वाट बघतायत, पण इथे आम्हाला शूटिंग करायला लागतंय. पण तरी हरकत नाही, इथेही गणपती बसवलाय आणि आम्ही आरती वगैरे केली आहे सुरुवातीला, आणि सचिनजी पण आहेत, त्यामुळे एक वेगळीच मजा आहे इकडे. धवल, मला सांग, गणेशोत्सवाचं तुझ्या आयुष्यात काय महत्व आहे? मुळात कुठलीही गोष्ट आपण जी सुरुवात करतो गणपती बाप्पाचं नाव घेऊनच करतो, आणि सारेगमचीही सुरुवात आम्ही त्याच पद्धतीने. आज सुद्धा गणपतीचं मला गाणं गायला मिळतंय, आणि मुळात जे मी गाणं गाणार आहे आज गणपतीचं ते अजयनी स्वतः, जे आपले परीक्षक आहेत त्यांनी गायलं, त्यामुळे एक वेगळं दडपणही आहे, प्रेशर आहे. पण डेफिनेटली मला असं वाटतं ज्या तयारीने मी आत्ता गाणार आहे ते नक्कीच त्याला आवडेल, दोघांनाही, परीक्षकांना. आणि बाप्पांचा आशीर्वाद आहेच. काय तुला गणपतीच्या काही आठवणी, काही किस्से म्हणजे कोल्हापूरचे वगैरे? नक्कीच. गणपती आला की मला विशेष आनंद होतो यासाठी की आमच्याकडे जिवंत देखावे आणि सीन्स वगैरे खूप असतात, आणि त्या 4-5 दिवसांमध्ये रात्री खूप फिरायला मिळतं. त्यामुळे मला गणपती आला की मला खूप आनंद होतो. रात्रीचं फिरायचं, निशाचर नावाचा, तसं रात्री फिरायचं, पहाटे परत यायचं. बरं. त्यामुळं मजा येते गणपती. पण आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत हळूहळू सरकते. हो. काय टेन्शन आहे, कसं आहे? खूपच टेन्शन आहे, कारण सगळे स्पर्धक अगदी तोडीस तोड गाणारे आहेत, आणि आता टॉप 10 मध्ये पोचल्यामुळं अजून बर्डन वाढले. मी काही प्रश्न विचारेन, अचूक उत्तरं दिली तर शाबासकी मिळेल आणि गिफ्टही मिळेल. श्रावणात घन निळा या कवितेचे कवी कोण? पाडगावकर. करेक्ट आहे उत्तर. लगेच गिफ्ट आहे. बालगंधर्वांनी कोणत्या एकमेव चित्रपटात भूमिका केली? धर्मात्मा. करेक्ट दिलं उत्तर. धर बाबा, धर्म आता आहे सगळं. बरं, अष्टविनायक चित्रपटात कोणत्या थोर गायकांनी भूमिका केली? असं विचारू देत ना, मग असं तुम्हाला सगळ्यांना हे कापून द्यावं लागेल. हे तुला घे. बरं, मी गाईन असं म्हणतोय, एक ओळ गाईन किंवा म्हणेन किंवा बोलेन किंवा मांडेन, त्याची पुढची ओळ पूर्ण करायची. मी ज्यांच्याकडे येईन त्यांनीच पूर्ण करायची. माझे माहेर पंढरी. ताई बोल. आहे भीवरीच्या तीरी. करेक्ट बोललेली आहे. वा वा वा. हे घे. वा, छान. मलाही मजा येते तुझ्यावर गाताना. त्या ह्यालाच विचारला, त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. काय नाव रे प्रियाचं? नाही, अजून तरी नाहीये. अजून ठरवलं नाही की आता खूप रांगेत आहेत आणि तसंही म्हणा, म्हणजे काय. क्या बात. गोड हसलास. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. वा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. वा. छान. क्या बात. आता मी एक लाईन म्हणेन मराठीमध्ये. मराठी मी बोलून का, ती फास्ट बोलायची 5 वेळा सलग न थांबता. हा, मी आधी शांतपणे म्हणतो. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. कळलं? ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. म्हण 5 वेळा. ऊंट. काय पण बोलतोस तू? आता बघ, परत एकदा म्हण. हा, अजून 2-3 येतील जास्त. ऊंट ऊंचा, ऊंट की पूट. आता कोल्हापुरी तडका. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंट की पूंछ ऊंची पूट. शांत. ठीक आहे. लास्ट काय ते कळलं नाही मला. ऊंट ऊंचा,
ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. ऊंची पूछ ऊंट की. अच्छा. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. आता ऊंट अजून दोनदा ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची. उंचकी कोण? उंचकी लागली का तुला पटकन मध्ये? तू म्हण आता म्हण. असायला मजा येते ना. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. अजून दोनदा. ऊंट ऊंचा, हा ऊंट की पीठ ऊंची. हा. आता तुझं काय म्हणजे ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ उंची. काय म्हणजे काय म्हणावं? तू म्हण. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. घोषणा देऊ नको. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंट की. जबऱ्या जबऱ्या जबऱ्या. खूप मजा आली यांच्याबरोबर गप्पा टप्पा मारून. खूप टेन्शन मध्ये होते आणि जरा थोडंसं रिलॅक्स झाले असतील तर आमच्याबरोबर गप्पा मारून. आणि जोरदार तयारी करा आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांनीच विनर व्हावं, पण ते शक्य नाही. पण जोरदार आणि ये अच्छा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. आज सारेगमपच्या सेटवर खऱ्या अर्थाने मला माझा बाप्पा भेटला. म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे. माझे आयडॉल किंवा मला असं व्हायचं आहे. म्हणजे अगदी एक छोटा पर्सनल किस्सा तुम्हाला सांगायचा वाटतो. माझं नाव अतुल आणि माझ्या लहान भावाचं नाव सचिन. तर मी सरांचे जेव्हा जेव्हा पिक्चर्स बघायचो लहानपणापासून तेव्हा मी आई वडिलांची भांडायचो, माझं नाव का तू सचिन ठेवलं नाही, मला ते नाव हवं. तर आईने सांगितलं होतं की नाही, नावात काय नसतं बाळा, त्यांच्यासारखंच काम कर, ते काय करतायत ते बघ. सर आधी नमस्कार तुम्हाला सर. गणपती बाप्पा आणि तुमचं नातं तुमच्या चित्रपटातून आणि तुमच्या सगळ्याच प्रोजेक्टमधून आलेलं आहे. तर गणेशोत्सवाचं तुमच्या आयुष्यातलं स्थान सर काय आहे? गणेशोत्सवापेक्षा गणेशाचं स्थान माझ्या मनात खूप खूप मोठं आहे. आणि त्याचमुळे गणेशाच्या निगडीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत, उत्सवसुद्धा त्यात येतो, तो सुद्धा माझ्या आयुष्यात अतिशय प्रिय आणि फार जवळचा आहे असं मला वाटतं. आणि माझ्या मनात किंवा माझ्या डोक्यात किंवा माझ्या डोळ्यात गणपतीचं स्थान असण्यापेक्षा मी माझा प्रयत्न नेहमीच हा राहिलेला आहे की गणपतीच्या मनात माझं स्थान कुठेतरी व्हावं. जे मी जे काही कार्य करीन आयुष्यात त्यानंच ते होणार आहे. प्रेक्षक सुद्धा माझ्याकरता परमेश्वरापेक्षा कमी नाही आहे, गणपतीपेक्षा कमी नाही आहे. तर त्यामुळे प्रेक्षकांनी जर मला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांच्या मनात जर मी घर करू शकलो तर ऑटोमॅटिकली मी गणेशाच्या मनात सुद्धा घर करू शकेन, अशी मला कुठेतरी श्रद्धा आणि विश्वास असा लहानपणापासून राहिलेला आहे. काही किस्सा असा आठवतो गणेशोत्सवाचा फार असा? नाचायला प्रचंड आवडायचं मला गणेशोत्सवात. मी कुठेही जाऊन कधीही कसाही नाचायचो मी. ती एक आठवण मला गणेशोत्सवाची मी कधी विसरू शकत नाही. आणि गणेशाने मला भरपूर दिलं, त्याचबरोबर नाचायची आवड दिली. आणि तेव्हा केलेले श्रवण, तेव्हा केलेली ते सगळ्या गोष्टी आज नंतर मला जाऊन माझ्या आयुष्यात जेव्हा उपयोगी पडतात तेव्हा मला त्याची जाणीव होते की गणेशाचा आशीर्वाद किती मोठा असतो. आपल्याला तो कळत नाही, जो आपल्याला मिळत जातो आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा होणार असतो हे खरंच आपल्याला कळत नाही. आपण खूप लहान आहोत, पण तो सगळं व्यवस्थित सगळं करतो मॅनेज. आणि तो अत्यंत खूप सर्वात सुंदर स्क्रीन प्ले रायटर जर कोणी असेल तर तो आहे. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. काय मजा आली की नाही? धमाल मस्ती अशीच चालू राहणार आहे. आणि ही धमाल मस्ती पूर्णपणे अनुभवायची असेल ना तुम्हाला, तर गणपती स्पेशल आयडिया सारेगमप 5 आणि 6 सप्टेंबर फक्त झी मराठीवर पाहायला विसरायचं नाही. बाय. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया.
गणपती बाप्पा मोरया.